संघ कौतुक सुदर्शन स्पोर्ट्स शेवाडी संघास देखील व्हायला पाहिजे. यंग पोरं तरुण मुलांचा सेट. प्रमोद ताटे साहेबांचा सत्कार आमचे कुसूर जय हनुमान क्रिकेटचे कप्तान राजू कंक यांच्या हस्ते आपण जरा सत्कार आपण करूया. तुम्ही कार्यक्रमाला आलात, उपस्थिती दिलीत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. ताटेसाहेब तुमचं आभार. आणि कार्यक्रमासाठी तुमची उपस्थिती राहावी अशी आम्हाला विनंती. योगेशजी घारे यांचा सुद्धा महेश यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करूया. मेगा फायनल तुलसन 11 विपक्ष लव स्टार. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज विशाल मोरे. दुसऱ्या बाजूला फलंदाजी साडे हार्ड हिटर सुजित शेवाळे ऑन स्ट्राइक. हे बॅटल खूप महत्वपूर्ण असणार आहे, तुल्यबळ असणार आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक छोटा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेण्यात यश मिळते. दुसऱ्या गावीचा प्रयत्न संतोष शेवाळे रिस्क सक्सेसफुल ठरते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा विशाल मोरे आणि सुजित शेवाळे. बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. सुजित शेवाळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विशाल मोरेची दर्जेदार फलंदाजी. या 2 तुल्यबळ खेळाडूंमध्ये काटेकी लढत, काटेका मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल स्वर्गीय गणेश कंक स्मृती चषकामधील अंतिम सामना. यावेळी पहा ही लेंथ खरं तर चांगली होती, पुल करण्याचा प्रयत्न झाला सुजित यांचा, परंतु डिक्लेअर झोनमध्ये गेला. 1 धाव अर्जित केली गेली. धाव फलकावरती धावा लागतात 3. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकांची मॅच दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर लव स्टार होती प्रथम फलंदाजीचा डिसिजन. विशाल मोरे 2 चेंडू स्लोवर वन जबरदस्त गती परिवर्तन. यावेळी कोणती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अतिशय चांगलं व्हेरिएशन. बंडा सरांनी दिलेलं कोचिंग कामी येताना बंडा सरांनी सल्ला दिला होता स्लोवर वन करत चला अधूनमधून आणि त्याचा फायदा होतो या ठिकाणी विशाल मोरे यांना. परंतु सुजित शेवाळे शांत बसणारा फलंदाज नाहीये. एकदा का सुजित अशांत झाला तर होत्याच नव्हतं करायला वेळ लावत नाही आणि जबरदस्त फलंदाजी आज संपूर्ण दिवसमध्ये राहिली आहे त्याची. यावेळी पहा दर्जेदार चेंडू विशाल मोरे व्हेरिएशन करतोय. मागचा चेंडू आपण पाहिला स्लोवर वन खूप गती कमी केली होती. हा वेगामध्ये टाकलेला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सुजित यांचा, परंतु बॅटचं बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता 3 धावसंख्या अजूनपर्यंत धाव फलकावरती स्थिर आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या षटकामधील विशाल मोरे टू सुजित शेवाळे आतापर्यंत थांबवण्याचं काम केलं. धावांना ब्रेक लावलेला आहे, धावांना लगाम घालण्याचं काम मात्र या ठिकाणी सुजित यांच्याकडून होतंय. यावेळी मात्र सुजितचा चाबूक शॉट भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. या मेगा फायनल मधील पहिला मोठा ब्लास्ट येतोय विशाल मोरे यांच्या विरोधात. आता मात्र आक्रमण करायला सुरुवात होते आणि या षटकारांशी धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल शिल्लक या पहिल्या षटकामधील. विशाल सुजित आता मात्र इरादे स्पष्ट करतोय आपले. जबरदस्त फटका आला, जबरदस्त टोलाला गावला. यावेळी अजून एक चांगला फटका समोरच्या क्षेत्रात. 1 बाउंड चेंडू जातो सीमा रेषेला फोडून चिरून फाडून 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार. एका षटकाखेरीज बिनबाद 13 ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात आहे लव स्टार संघासाठी. बिनबाद 13 अशी सुरुवात. पाहूयात येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा पूर्ण करतायत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती लेफ्टी बॅटर संतोष शेवाळे आहे. गोलंदाजीसाठी प्रज्ञेश ज्यानं मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. शॉर्ट पिच बाजूला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी पाहूयात. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु थोडंसं फंबल झाले, पोहोचू शकले नाहीत आणि त्या चुकीचा फायदा घेऊन सुजित आणि संतोष यांच्या दरम्यान चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 धाव पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळते. 14 धावा आता मात्र
एक यंग खेळाडू आहे, सुजित सारख्या तुल्यबळ खेळाडू विरुद्ध कशा प्रकारचा खेळ खेळतो हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. सुजित प्रज्ञेश वीर वरती आक्रमण, चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे छोटा त्या ठिकाणी. पाहुयात किती धावा मिळतील या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमा रेषेला, चटका देऊन 4 धावांचा निशी येतोय. अजून एक चौकार या षटकामधील 18 धावा फलकावरती लागतात. 3 षटकांची मॅच आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणारी फलंदाजी लव्ह स्टार युवतीकडून सुजित शेवाळे आणि संतोष यांची पार्टनरशिप आपण पाहतो. एक चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. प्रज्ञेश कमबॅक करून देणार का, सुजितची विकेट मिळवून देणार का. यावेळी पहा चांगला फटका आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत, धावतात, एक धाव पूर्ण करण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये परत एकदा चुकीचा फायदा घेऊन 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धावावरती जाऊन धावसंख्या पोहोचते 20s मध्ये. 20 धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामधील. चांगली गोलंदाजी आहे. त्याचा विचार केला सुजितच्या समोर, संतोषच्या समोर 3 षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च करतोय प्रज्ञेश. येणारे 3 चेंडू देखील खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. या 3 चेंडूंमध्ये निश्चितच षटकारांची भाषेचा प्रयत्न होईल सुजितकडून, परंतु त्याला थांबवण्याचं काम करावं लागेल प्रज्ञेश यांना, ज्याने मागच्या षटकामध्ये 6 बॉल 13 धावांची आवश्यकता असताना केलेली अप्रतिम गोलंदाजी. परंतु तो सीन वेगळा होता. इकडे सुजित सारखा मातब्बर फलंदाज तुमच्या समोर आहे, त्यामुळे तुम्हाला आपला क्लास उंचवावा लागेल. यावेळी पहा संधी आहे, परंतु जाऊन विसावतोय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये अप्रतिम गोलंदाजी प्रज्ञेश यांची. अजूनही मोठा फटका खेळू दिलेला नाही संतोष यांना. 21 या धावसंख्येवरती आतापर्यंत थांबवण्याचं काम केलंय. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. प्रज्ञेश वीर अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. 8 धावा खर्च करतो 4 चेंडूमध्ये सुजित सारख्या फलंदाजांसमोर. यावेळी अजून एक जबरदस्त चेंडू. वा 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 बाई क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. सुजितला पूर्णपणे थांबवलंय. 22 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकामध्ये असेल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. ज्या राजू कंकरी प्रज्ञेश यांना 5 षटकार खेचले होते, परंतु सुजितला मात्र अवघ्या 8 धावा खर्च करतो आणि शेवटच्या चेंडूवरती यावेळी मात्र पिच होता. पूर्ण फायदा उचलला, फेकून दिला लॉनच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार, परंतु अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात बापूने 13 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये प्रज्ञेश 15 धावा खर्च करून 2 षटकाखेरीज लव्ह स्टार युवती जाऊन पोहोचतोय बिनबाद 28. 28 ऑन द बोर्ड आफ्टर विदाउट एनी लॉस. राहुल कोळी गोलंदाजीसाठी 3रं षटक हाताळण्यासाठी मॅक्झिमम धावा करण्याचा प्रयत्न असेल. ज्या प्रकारची फलंदाजी विशाल मोरेच्या बॅटमधून आपण पाहिली आहे, मॅक्झिमम धावसंख्या उभारावी लागेल. मोठी धावसंख्या उभी करून एक चांगलं टोटल टार्गेट सेट करावं लागेल तुळसन संघासमोर. चला काही करूयात. शेवटची मॅच मेगा फायनल. लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडवरती राहुल कोळी गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू संतोष यांच्यासाठी. पाहूयात संतोषच्या बॅटमधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात त्याच्या, परंतु मला वाटतं यस रन घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सुजितला स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न. 29 धावा फलकावरती. राहुल कोळी आतापर्यंत सुजितच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 षटकार आलेले आहेत. छोटी मुलं आपण पाहतो. साई अतिशय चांगला क्षेत्ररक्षक. आतापासूनच सुरुवात आहे. राहुल कोळी मोठा ब्ला, चेंडू सीमा रेषे बाहेर. इट्स ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर. 35 धावा फलकावरती. येणारे 4 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत. या 4 चेंडूवरती अर्थात सुजितच्या बॅटमधून 2 मोठे फटके निश्चित येऊ शकतात, कारण ज्या प्रकारे फलंदाजी आहे, ज्या प्रकारचा फॉर्म आहे, 2 षटकार तर आम्ही गृहीत धरू शकतो, परंतु राहुल कोळी यांना आपला अनुभव वापरावा लागेल, थांबवावं लागेल. ही धावसंख्या 50-55च्या पुढे जाऊन देता कामा नाहीये. जबरदस्त फलंदाजी. अजून एक येतोय. यस, अजून एक. इट्स ह्यूज आउट ऑफ द पार्क. 41. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर मात्र लगातारचे 2 चेंडू भिरकावून दिलेत. एक आपण पाहिला मिड विकेटच्या डोक्यावरून आणि काऊ कॉर्नर मध्ये मोठा ब्लास्ट आला. सुजितच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार येतोय.
41 धावा फलकावरती सुजित नावाचं वादळ थांबवणार का? आता मात्र कव्हर्सला क्रॅकिंग सिक्सर, लगातारचा तिसरा षटकार. 47. चौथा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 53 ऑन द बोर्ड. सलगचा 5वा येतो आणि शेवटच्या अगोदरचा षटकार मारला होता. लागत 6 चेंडूवरती 6 षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे. जबरदस्त फलंदाजी. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 59. बरोबर का? 59 60 धावांचा आव्हान. सामना जिंकण्यासाठी तुळसन संघाला. जसं मगाशी बोललं गेलं होतं, शांतता संयम प्लस कार्यक्रम. पहिल्या ओव्हरीत शांतता, दुसऱ्या ओव्हरीत संयम आणि तिसऱ्या ओव्हरीत जो लावला त्याला बोलतात कार्यक्रम. संजय मोहिते साहेब यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. असोसिएशनचे खंदे समर्थक, आधारस्तंभ संजय मोहिते साहेब यांचं देखील खूप खूप स्वागत. 60 धावांचा वन सामना जिंकण्यासाठी तुळसन संघासमोर. ज्या प्रकारे सुजितने फलंदाजी केली त्याच प्रकारे आता मात्र फलंदाजी विशाल मोरेला देखील करावी लागेल. चला लेट्स प्लेचा इशारा येतोय. 60 धावांचा आव्हान. संतोष शेवाळे कटर. बापू या कटरचा कटर समोर कसा खेळतोय बापू हे देखील पाहणं गरजेचं असणार. संतोष आणि बापू बॅटल पाहूयात कशा प्रकारे होते. बापूने आक्रमक फलंदाजी केली. आतापर्यंत थांबवलं जाणार का? पहिला स्लोअर फुलटॉस आणि हे व्हेरिएशन आहे. कटर गोलंदाजासमोर निश्चितच कस लागणार आहे बापूचा, परंतु शांत डोक्याने फलंदाजी करावी लागेल. बॉलरला रीड करावं लागेल. चेंडूचा अंदाज घ्यावा लागेल. नजर शेवटपर्यंत ठेवावी लागेल. शेवटपर्यंत नजर बॉलवर छाटवता कामा नये, त्याच नंतर तुम्ही यशस्वी होऊ शकता. पाहूयात. वाईड निशी धावांचा अकाउंट ओपन होईल. श्री गणेश होईल. 60 धावांचा भलं मोठा आव्हान. मेगा फायनल. 65 धावा आतापर्यंत बापूने चेस केलेले आहेत. या 60 चेस होणार का? परंतु त्यासाठी आक्रमण करावं लागेल.
येस, कटर बॉलिंगचा पुरेपूर फायदा घेताना संतोष शेवाळे चेंडू हातभर वळवण्याची कला आणि त्या कलेचा पूर्णपणे फायदा घेताना बापूसारख्या फलंदाजांना पूर्णपणे उभं करून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. फलंदाज बाद, फलंदाज बापू डकचा शिकार होतोय. जबरदस्त गोलंदाजी, जिकडे स्लिप तैनात केली होती शिवाजीदादा मोहिते यांच्या रूपामध्ये, त्यांच्या हातामध्ये चेंडू आणि धक्का लागतोय पहिला. बापू जे मुख्य अस्त्र होतं तुलसन संघाचं ते मात्र जाईल माघारी आणि इथून पुढे मात्र सामना एकतर्फी होईल असं वाटते. परंतु पाहूया टक्कर देत आहेत का बाकीचे फलंदाज. संतोष वाह, क्लासिकल नजाकत, रनिंग बघा. ऋषी फलंदाज बाद. डॉट. चला चला काही करूयात. मेगा फायनल आपण पाहतोय परंतु एक वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष शेवाळेने 2 विकेट घेतल्या षटकामध्ये. चांगला फटका आकाश, नेहमीप्रमाणे कॅच ड्रॉप. चांगला फटका. ऋषी शेवाळे, संतोष शेवाळे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे, तिसरी धावे पूर्ण केलेली आहे. अंपायरचा व्हाईट +1 इशारा आहे. चला वळतोय लगेच मॅचच्या दिशेने.
पुन्हा एकदा नो +1D. अगदी आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा आजच्या दिवसभरात आपण पाहिली. अगदी कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान 11 कुसूर आयोजित आजची स्पर्धा आपण पाहत होतो. अगदी अंतिम मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर लव्ह स्टार शेवाळवाडी विपक्ष तुळसण. कुठेतरी तुळसण संघाची ताकद या मॅच मध्ये कमी पडली आहे असंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. कारण लव्ह स्टार संघाचा विचार केला तर सुजित शेवाळे सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि बॅटिंग देखील खूप चांगली पाहायला मिळाली. आता कुठेतरी गौरव गोलंदाजीची संधी मिळाली आहे तर प्रत्येक खेळाडू संधीचं सोनं करताना पाहायला मिळालेत. यंगस्टर यावेळी चांगली लाईन पाहायला मिळाली आहे. कुठेतरी बॉल आपण पाहिले तर गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तर तुम्ही मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. अगदी लव्ह स्टार संघाने लक्ष दिले या मॅच मध्ये तब्बल 60 धाबा बनवायच्या आहेत आणि जवळजवळ ह्या मॅच कुठेतरी लव्ह स्टार संघाच्या दिशेने मात्र येताना पाहायला मिळते. तर आपण थोडस याच्या स्पर्धेच्या संपूर्ण चर्चा करतोय. अगदी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याची स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान 11 कुसूर आयोजित कैलासवासी श्री गणेश कंक स्मृती चषक 2024 अगदी रबर बॉलचा हंगाम आपण पाहत असतो. सकाळच्या सत्रापासून खूप चांगल्या मॅचेस आणि तितकेच चांगले संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. अगदी या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 15,000 रुपये माननीय श्री सागरदादा पाटील अध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशनचे यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण पाहिले तर तब्बल 10,000 रुपये माननीय श्री महेश काटकर साहेब शिवसेना विभाग प्रमुख घनसोली प्रमोद ताटे साहेब शरददादा घारे यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक आपण पाहिले तर तब्बल 5,000 रुपये रोख रक्कम माननीय श्री विकास बेदाटे साहेब माताडी हॉस्पिटल त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहिली. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीय पारितोषिक देण्यात आले. चतुर्थ पारितोषिक तब्बल 3,000 रुपये आहे माननीय श्री अक्षय जाधव साहेब मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. पंचम पारितोषिक तब्बल माननीय श्री संतोष साहेब बरोबर रोहन कारंडे दादा यांच्या माध्यमातून देण्यात आले. अगदी या स्पर्धेचा विचार केला तर त्याच्यावरती आपण नजर वळवली तर ज्या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतो पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. 25 अक्षय शिबे पैलवान मामा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्व चषक सौजन्य आहे आणि उत्कृष्ट फलंदाज जी बॅट आहे संग्राम लावण कॅप्टन आरोही स्पोर्ट्सचे अगदी ओनर आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. आणि या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज तब्बल माननीय श्री साहेब पश्चिम महाराष्ट्र एकता मंच नवी मुंबई यांच्या माध्यमातून शूज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी माननीय कुमार दर्शन जाधव युवा उद्योजक यांच्या माध्यमातून एअरपॉड्स त्याचबरोबर छत्री असं काहीतरी नवीन संकल्पना करण्याचा प्रयत्न आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे. त्याचबरोबर मालिकावीरसाठी माननीय श्री अविनाश वाळके शेठ त्याचबरोबर माननीय श्री राहुल चिकाडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि सामनावीरसाठी संपूर्ण टी शर्ट माननीय सागरदादा त्याचबरोबर अजितदादा पवार शेतकरी ढाबा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक मॅच साठी जो खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतोय प्लेयर ऑफ द मॅच म्हटलं जातं. अगदी त्या खेळाडूसाठी सामनावीर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि विजेता संघाच्या 5 किलो बासमती तांदूळ माननीय संजय मोहिते दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने स्पर्धा ही खेळवली जाते चेंडू सौजन्य अर्थातच दादासाहेब षटकार करपेवाडी यांच्या माध्यमातून लेजेंड ऑफ पाटण खऱ्या अर्थाने त्यांची देखील उपस्थिती आपण पाहिली होती. त्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आणि पंच सौजन्य खरं तर आपले पंच आज ही स्पर्धा संपूर्ण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय माननीय श्री संदीप दादा गायकवाड रोशन होगले मित्र परिवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि YouTube सौजन्य खरं तर आर्यन स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. त्याचे सौजन्य आहेत माननीय श्री पांडुरंग शेवाळे भाऊ व कराड जॉब संघटना आरके ग्रुप कुसूर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाणी सौजन्य खरं तर मोलाचं योगदान प्रत्येक स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून राहिले अर्थातच धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाचे एक लिजंड खेळाडू अर्थातच माननीय श्री सतीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सकाळी आपण नाश्ता सौजन्य सर्वांनी नाश्त्याचा लाभ घेतला अर्थातच राकेश मळेकरी यांच्या माध्यमातून करण्यात आले त्यांचे देखील मनपूर्वक आभार. आणि समालोचक सौजन्य सूरज भैया शेवाळे त्याचबरोबर राकेश घारे दादा यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यांचे देखील आभार. आणि मंडप सौजन्य
दादा मोरे, भगवान शिवाळे साहेब, सागरभाऊ जाधव, दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण मैदान सौजन्य नितीन भैया शिवाळे, रितेश मळेकरी, सुशांत भिसे, किरण घारे व जय हिंद संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आहे. या सर्व सौजन्यांचं आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सहकार्य देखील केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान 11 कुसूर संघाच्या वतीने देखील आपलं मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेवरती खऱ्या अर्थाने नाव कोरलंय लव स्टार शेवालवाडी संघाने. हार्दिक अभिनंदन असेल टीम लव स्टार शेवालवाडी. हाडलक पाडलक मानावं लागेल कुठेतरी तुळसन संघ आज थोडीशी ताकद कमी पडली. सकाळच्या सत्रामध्ये खेळ